तोंड मोडलेला आहे आणि देव म्हणतो की ये आणि मेजावर बस आणि माझ्यासोबत खा. We are not under the dominion of sin. आता आम्ही आमच्यावर पापाचं राज्य नाही. We are now called to sit on the table. We are called to be children of God. देवाने आपल्याला त्याच्या मेजा जवळ बोलविलेला आहे. We are under grace. आपण कृपेजवळ आहोत. Then why go back? का बरं आपण मागे जावं? That's the reality of Romans chapter 6 verse 14. Sin was once upon a time your master. Jesus Christ broke you out of that. He set you free. Now he's giving you food and he's giving you a crown and he's giving you a place to stay. Don't go back. आणि हेच चित्र रोमकरासपत्र अध्याय 6 आहे. देवानी ख्रिस्तानी आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. आता पुन्हा तुम्ही पापाच्या बाजारात जाऊ नका. This man had no freedom once upon a time. ह्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं. Right? My master was very bad and very evil. माझा जो स्वामी होता, जुना स्वामी, तो क्रूर होता. I had no freedom. मला स्वातंत्र्य नव्हतं. I had no choice. मला निवड नव्हती. So even if I wanted to do anything, I could not do anything. आणि जे काही मला करावं असं वाटत होतं, मी करू शकलो नव्हतो. But then Jesus came. आणि आपण पाहतो की येशू ख्रिस्त आला. Set me free. आणि त्यांनी आम्हाला मोकळं केलं. Now I have freedom. आणि आता आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. Now I can choose. आणि आता निवड आहे. Now I have a good master. आणि आता एक चांगला स्वामी मला I मिळाला. have an invitation to become his child. आणि मला निमंत्रण देण्यात आलं की मी त्याचं लेकरू व्हावं. I have a feast on his table. आणि त्यांनी मला मेजाजवळ मेजवानी दिली. Then why go back? आणि का बरं वापस जावं? So we have to remind ourselves of that reality. आणि हे सर्व सत्य जे आहे याची आठवण करा. Paul says sin has no dominion over you. He is not your master. You are free. आता पापाचे अधिराज्य तुमच्यावरून मोडलेले आहे. Sin is not your definition now. आता पाप तुमच्या जीवनाची व्याख्या नाही. Your definition is freedom and living unto Christ. आणि आता आमची नवीन व्याख्या किंवा आमच्या जीवनाचा अर्थ आहे ख्रिस्तामध्ये देवाच्या गौरवासाठी जगणे. And this new master, आणि हा नवीन मालक, he doesn't come with a whip. आणि हा जो आहे चाबूक घेऊन येत नाही. Do you understand? तुम्हाला कळतं? Do good. Walk. फटके मारून चांगलं करण्यास भाग पाडत He नाही. doesn't come with a whip. तो चापकाने मारून चांगलं करून घेत नाही आमच्याकडून. He comes with a crown. तो मुकुट घेऊन येतो. In fact, this slave has been given everything without doing nothing. हा जो गुलाम आहे त्यांनी स्वतः काही केलेलं नाही, पण त्याला ख्रिस्ताकडून सर्व काही मिळालेलं आहे. And then Christ says, "You are free, my child." आणि ख्रिस्त म्हणतो की तुला माझ्यामध्ये स्वातंत्र्य मिळालेलं आहे. Now, after all this, आणि हे सर्व ऐकल्यानंतर I paid the price, Christ says, ख्रिस्त म्हणतो की ही किंमत मी दिलेली आहे. by my blood. माझं रक्त मी दिलेलं आहे. I'm giving you such great blessings. आणि असे अद्भुत आशीर्वाद मी तुला दिलेले आहे. I'm giving you a place in my house. मी माझ्या घरामध्ये तुला जागा दिलेली आहे. I'm giving you a seat on my table. माझ्या मेजा जवळ तुला ठेवलेला आहे. Then why should we go back? का बरं आम्ही वापस जावं? Tell me. सांगा. Why should we go back? का आपण मागे फिरावं? Because we want to. कारण की आपल्याला तसं करावंसं वाटतं. So my dear friends, माझे प्रिय मित्रांनो, sin is no longer your master. आता पाप जे आहे तुमचे स्वामी नाहीये. I am no more bound by chains of sin. आता आपण पापाच्या साखळदंडांनी बांधल्या गेलेले नाही. I am bound in grace. आता कृपेने बांधल्या गेलेले. I like that word, bound in grace. We are not free, we are bound by grace. Grace holds me. असं समजू नका की आता काही करायला मोकळं आहे, पण कृपेने आम्हाला जे आहे नियंत्रणामध्ये ठेवलेलं आहे. His love holds me. त्याची प्रीती जी आहे आम्हाला नियंत्रणामध्ये ठेवते. The slave market is not my home. आता पापाचा गुलामांचा बाजार माझं घर नाही. My home is the king's table. आणि आता राजाचा जो मेज आहे त्या ठिकाणी माझी जागा आहे. Enjoy that life, enjoy that blessing. आणि तुम्ही आनंद करा त्या ठिकाणी. That's our reality. आणि ही वास्तविकता आहे आमच्या जीवनाची. Remember these words. हे शब्द आठवण ठेवा. If you remember all this, जर तुम्ही ह्या सर्व गोष्टींची आठवण ठेवाल, you and I will be able to say no to sin. आणि आम्ही पापाला नाही म्हणू शकू. Quick recap, very quick. आपण जे शिकलो त्याबद्दल पुन्हा ऐकूया. First thing we should always tell us, sin, no entry. पापाला जे आहे स्पष्ट रीतीने सांगा, प्रवेश निषिद्ध आहे. No entry. Second thing, we are dead to sin. आपण पापाकरिता मृत आहोत. Third thing, तिसरी बाब,
We are walking with Christ in the newness of life. आपण ख्रिस्ता सोबत जे आहे नवीन जीवनामध्ये वाटचाल करत आहोत. Fourth reality. चौथं सत्य, My old self is crucified with Christ. माझा जुना मनुष्य ख्रिस्तासोबत वधस्तंभावर खिळला आहे. Fifth reality. पाचवं सत्य, I am set free. You are set free. आपण सर्वजण जे आहे आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. Set free from sin, पापापासून आपल्याला त्या पापाच्या गुलामीतून आपल्याला मोकळं करण्यात आलेलं आहे. but made alive unto Christ. That's the next reality. ख्रिस्ताप्रती आपण जिवंत झालेले आहोत. Okay, try to live for Christ. You will automatically battle sin. ख्रिस्ताकरिता जगा, आपण पापासोबत लढाई करू शकू. Don't mix in your focus. I want to fight. I want to fight. I want to fight. God's glory becomes secondary. First do that. This will happen. पापाशी लढा प्राथमिक करू नका आणि देवाचं गौरव दुय्यम करू नका, तर देवाच्या गौरवासाठी जगा. Seventh thing, discipline yourself. सातवी बाब, शिस्त लावा. Lazy Christians cannot battle sin. जे आळशी ख्रिस्ती आहेत ते पापासोबत लढाई करू शकत नाही. Lazy means spiritually lazy. They will always blame others. You're not fighting. You'll always blame. Well, you'll blame your wife. You'll blame your friends. You'll blame everybody. But you will never discipline yourselves and take the responsibility. आत्मिक रीतीने जे आळशी आहेत, मंद आहेत, ते नेहमी दुसऱ्यांवर आरोप करतील. And finally, आणि शेवटी remember, आठवण ठेवा, sin and its mastery is broken. पापाचं जे अधिराज्य किंवा त्याचं राज्य जे आहे ते मोडले आहे. Now grace rules my life. आणि आता कृपा आमच्यावर राज्य करत आहे. I have a wonderful master आणि आमचा एक अद्भुत आणि चांगला असा स्वामी आहे, who is always looking for your good and my good, तो नेहमी आमच्या कल्याणाकरिता कार्य करत आहे and he will help you. आणि तो आमचं सहाय्य करतो. But you have to play your part. परंतु आम्हाला आमचा रोल किंवा आम्हाला दिलेली भूमिका निभावायची आहे. Everything in salvation is from the Lord. सर्व काही देवाकडून आहे तारणामध्ये. But when we battle sin, ज्यावेळेस आपण पापासोबत झगडा करतो, we have to battle it, आपल्याला त्या ठिकाणी क्रियाशील रीतीने लढावायचं and we आहे. have to take an active role in it. आणि त्यामध्ये आपल्याला सक्रिय रीतीने जे आहे कार्य करायचं आहे. All of us are battling. आपण सर्वजण संघर्षामध्ये आहोत. Yes or no? बरोबर आहे की नाही? All of us have sin. Yes. सर्वांच्या जीवनामध्ये ही वास्तविकता आहे. And we are battling to this point where some of us are crying every day, Lord, how can I? When can I come out of this? आणि आपण जे आहे त्या स्तरापर्यंत लढा देत आहे की आपण रडतो की याच्यातून मी कधी बाहेर येईल. Run to Christ. तुम्ही येशू ख्रिस्ताकडे धावा. Remember these realities. ह्या वास्तविकता याचं स्मरण तुम्ही करा. He will help you. तो तुमचं सहाय्य करेल. And a true Christian, जो खरा ख्रिस्ती आहे, sorry, but there is no word like a true Christian. Bible only calls Christian. त्या ठिकाणी खरा ख्रिस्ती असा शब्द बायबल मध्ये नाहीये. A Christian, जो ख्रिस्ती आहे, the one who is saved, जो तारला गेलेला आहे, will always successfully battle his sin. आणि तो यशस्वी रीतीने जे आहे पापाविरुद्ध लढा देईल. Once or twice he will fail. एक दोन वेळेस तो अपयशी होईल. We all have failed. आपण सर्वजण अपयशी झालेले आहोत. But God ultimately wants me to win the battle because it is for His glory. परंतु देव जो आहे, देवाची इच्छा ही आहे की आम्ही पापाच्या ह्या लढ्यामध्ये यशस्वी व्हावे, कारण की ही देवाची इच्छा आहे. A Christian defeated in sin gives no glory to God. ज्यावेळेस एक ख्रिस्ती जो आहे पापामध्ये अपयशी होतो, त्यावेळेस त्याचं जीवन देवाला गौरव देणारं नसतं. And therefore God will help you. आणि देव जो आहे आपल्याला सहाय्य करतो. Pray for yourself. तुम्ही प्रार्थना करा स्वतःकरिता. Pray for others who you know are battling with sin. आणि जे पापासोबत लढा देत आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करा. Right? You know people who are battling with sin. तुम्हाला माहिती आहे की लोक जे आहे काही पापामध्ये जे आहे फसलेले आहेत आणि ते लढा देत आहेत. And together we can all glorify God. आणि आपण सर्व मिळून देवाचा गौरव करू शकू. Shall we pray? आपण प्रार्थना करू. हे प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. हे आठ सत्य पुन्हा एकदा रोमकरास 6 मधून तू आम्हाला दाखविलेस. प्रिय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. ज्यावेळेस आम्ही पापाच्या गुलामीमधून सुटण्याकरिता काहीही करू शकलो नसतो, प्रिय प्रभू, काहीही केलं नाही, अशा स्थितीत तुझी दैवी कृपा प्रिय प्रभू आम्हावर आली आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाद्वारे, मरणाद्वारे आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे तू आम्हाला पापाच्या गुलामीतून, गुलामांच्या बाजारातून तू आम्हाला खंडणी देऊन सोडलं प्रिय प्रभू.
स्वर्गीय प्रभू, आता पाप आम्हावर राज्य करत नाही, तर आमचा स्वामी तुझा पुत्र ख्रिस्त आहे. प्रिय प्रभू, हे केवळ विधाने नाही, तर हे आमच्या जीवनामधील वास्तविकता असावी. म्हणून आम्ही सर्वांनी प्रिय प्रभू प्रभू येशू ख्रिस्ताकडे धाव घ्यावी, तुझ्या कृपेवर टेकावं, अवलंबून राहावं, तुझ्या आत्म्याला प्रार्थना करावी. प्रिय प्रभू, अशी कृपा आणि दया आमच्यावर तू होऊ दे, कारण की तुझी इच्छा आहे की तुझ्या लोकांनी पवित्र आणि निर्दोष असावं. प्रभू येशू ख्रिस्त जो त्याच्या वधूकरिता ह्या जगामध्ये आला आणि वधस्तंभी गेला, त्याची इच्छा आहे की वचनाच्या जलस्नानाद्वारे त्याच्या मंडळीला पवित्र करावं आणि ह्या मंडळीला गौरवयुक्त मंडळी म्हणून स्वतःला सादर करावं, जिच्यामध्ये सुरकुती नाही, डाग नाही, परंतु पवित्र आणि निर्दोष अशी मंडळी तो एक दिवशी प्रिय प्रभू स्वतःला सादर करणार आहे. आणि तो हे कार्य करत असताना प्रिय प्रभू याची जाणीव आम्हाला होऊ दे की आम्हाला आमची वाटचाल नवीन जीवनामध्ये आणि पवित्रीकरणामध्ये व्हावी, पापाला नाही म्हणावं. प्रिय प्रभू, जे भयानक पापांमध्ये फसलेले आहेत, पापांमध्ये रस घेत आहे, पापामध्ये लोळत आहे आणि ख्रिस्ताच्या सुवार्तेला आणि प्रभू तुझ्या गौरवाला नाही म्हणत आहे, अशांवर तू कृपा कर. आम्ही जे तारलेले आहोत, परंतु आम्ही बऱ्याचदा पाप जे आहे त्याला हलक्यात घेतो, सहज घेतो. आमचे नेत्र तू उघड आणि ज्यावेळेस आम्ही पाप करू त्याचा दोष आम्ही इतरांवर न ढकलता प्रिय प्रभू पश्चाताप करून तुला पुन्हा शरण जावं असं तू होते. धन्यवाद देतो मास्टर अर्पण यांनी सांगितलेल्या वचनांकरिता. यामधून आम्हाला गौरवी सत्य तू दाखविले की तू महान आहेस. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन.